बऱ्याचदा तुम्ही लग्नामध्ये जेवायला गेला असाल की नाही. लग्नाच्या जेवणामध्ये पूर्वी एक आपल्या जेवणाचं ताट दिलं जायचं. ते ताट वनस्पतीपासून बनवलं जायचं आणि आपल्या त्या जेवण असं एक रुचकर आणि मस्त लागायचं. तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं तुमच्या लक्षात येईल की ह्या 3 पानांच्या वनस्पतीचे ते पानापासून पत्रावळ केले असतात. यालाच 3 पानाची पळस असं म्हटलं जातं. पळसाचे अनेक प्रकार आहेत. नारंगी कलरचा, पांढऱ्या रंगाचा, पिवळ्या रंगाचे असे पळसाचे प्रकार असतात. हा पळस आपल्याला बऱ्याचदा रानावनामध्ये मिळतो. या पळसाचे खूप उपयोग आहेत. आपल्या शास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये पळसाच्या पानावर जेवण करणं म्हणजे पोटाचे आजार कमी करण्यासाठी मदत होते. त्या पळसाचे पानं हे आपल्या शरीरातील धातू वाढवण्यासाठी मदत करतात. म्हणून शरीरामध्ये अन्नामधून शरीराचा धातू वाढावा यासाठी पत्रावळ करताना पळसाच्या पानांचा वापर केला गेला आणि याची पत्रावळ टिकते सुद्धा खूप छान. बघा, तर या पळसाला 3 पानं असतात. त्याच्यात तुम्ही ओळखू शकतात का पळसाला पाने 3 असं आपल्याकडे श्लोक आहे. तर ह्या पद्धतीने या पळसाच्या पानाचा वापर करून पत्रावळ करून त्याचं जेवण केलं गेलं तर आपल्या शरीरातील धातू वाढवण्यासाठी मदत करते. आमच्याकडे बरेच असे रुग्ण असतात का ज्यांच्या शरीरामध्ये बीज निर्मिती होत नाही किंवा शरीरामध्ये धातू कमी पडतो. अशा लोकांना आम्ही त्यांच्या घरी जेवण करताना पळसाच्या पानाच्या पत्रावर जेवण करायला सांगतो. या पळसाच्या पानाच्या झाडाच्या बुंद्यामध्ये आवळे शिजवले गेले तर आयुर्वेदातील रसायन औषध सुद्धा याच्यात वापरले जातात. ही शिजवून आवळे खायला सांगितले ज्याच्याने शरीरामध्ये नवीन पेशी आणि शरीरातील डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीने या वनस्पतीपासून एक डिंक निघतो, त्याला पलाश डिंक म्हटला जातो. हा पलाश डिंकालाच कमरकस असं म्हटलं जातं. हा कमरकस ऑरेंज रंगाचा किंवा लाल रंगाचा तुम्हाला बाजारमध्ये विकत मिळतो. हा कमरकस खाण्यात आला तर तुमच्या शरीरातील कमरेचे आजार, पाठीचे आजार कमी होऊ शकतात. त्या पद्धतीने जर धातू वाढवायचा असेल किंवा धातूचं बळ वाढवायचं असेल किंवा धातूची उत्पत्ती निर्माण करायची असेल तर पळसाच्या डिंकाचा नक्की वापर केला गेला पाहिजे. अशा पद्धतीने या पळसाचा पुरेपूर वापर केला जातो. त्याच पद्धतीने आपल्या याज्ञिकी पद्धतीमध्ये ह्या वनस्पतीचा वापरही केला जातो, म्हणून याला यज्ञिका असं म्हटलं जातं. तर ह्या वनस्पतीचे जे लाकडं असतात ह्या लाकडांचा वापर धुपणासाठी, धामणासाठी किंवा यज्ञासाठी वापर केला जातो. यज्ञ सामग्री म्हणून याचा वापर केला जातो. तुम्ही बऱ्याचदा यज्ञ सामग्रीसाठी गुरुजी आपल्याला सांगतात का पळसाचे लाकडं घेऊन या आणि त्याचा वापर केला जातो. या लाकडांचा जो धूर असतो, या लाकडांची जी अग्नी असते ही तेजस्वी असते, कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचा डिंक असतो. त्याच्यामुळे याचा अग्नी हा खूप वेळ टिकू शकतो आणि याचा जो रक्षा असते ही रक्षा आपल्या शरीराला जर लावली गेली तर आपल्या शरीरातली जी डेड स्किन आहे ही डेड स्किन सुद्धा तयार होणं बंद होऊन जातं. म्हणून सोरायसिसचे पेशंट असतील, त्वचेचे आजार पेशंट असतील त्यांना या पळसाच्या राखेचा वापर केला जातो आणि या राखेचा वापर केला गेला तर त्वचा ही खूप चांगली राहते. म्हणून आपल्याकडे जुनी पद्धत होती की यज्ञामध्ये या वनस्पतींचा वापर केला जातो आणि यज्ञाची उत्पत्ती ही चांगली नवीन निर्माण होण्यासाठी, तेज निर्माण करण्यासाठी वापरतो. शरीरावरचे असलेले आजार, बॅक्टेरिया, व्हायरस हे कमी व्हावी म्हणून याचा वापर करतो. अशा प्रकारे सर्वगुण संपन्न पळसाची झाडं ही नक्की वापर केले पाहिजेत. त्यासोबतच या वनस्पतीला खूप छान सुंदर पद्धतीचे ऑरेंज कलरची फुलं येतात. ही ऑरेंज कलरची फुलं पळसाची ही सरबतासाठी वापरली जातात, कारण की हे सरबत घेतलं का तुम्हाला पचनाचे आजार कमी होतात. त्यासोबतच लघवी खूप चांगली तयार होते आणि मूत्राशयाचे आजार असतील किंवा किडनी स्टोनचे आजार असतील याच्यात ते घालू जातात. बऱ्याचदा हातापायाची आग होणं, हातापायाला दुखणं किंवा जळवात येणं अशा प्रकारच्या आजारांना हे पळसाचं सरबत तुम्ही करून देऊ शकतात. किंवा आपल्याला रंगपंचमीला सुद्धा या पळसांच्या फुलांचा रंग वापरून नॅचरल पद्धतीने रंगपंचमी साजरी करता येते. अशा प्रकारे या सर्वगुण संपन्न पळसाचा वापर तुम्ही नक्की आयुष्यात करा आणि आयुर्वेदाने या वनस्पतीचं संवर्धन करूयात आणि या वनस्पतीचा वापर करून निरोगी आयुष्य जगूयात.